जिल्हा परिषदेतील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात विस्तार अधिकारी म्हेत्रे यांचा बळी गेला। आता पालकमंत्री जयकुमार गोरे लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होतोय। सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमधील राजकारण संपण्याचं नाव घेत नाही। यात समाज कल्याण विभागातील दलित वस्ती विकास योजनेच्या काम वाटपाचं काम बघणारे मनोज म्हेत्रे यांना करमाळ्याच्या बीडीओंनी निलंबित केलं। करमाळा पंचायत समितीमध्ये वारंवार गैरहजर असल्यानं त्यांना करमाळा गट विकास अधिकाऱ्यांनी निलंबित केलं। दरम्यान वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात दलित वस्ती सुधार योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती। मुख्यालयात कार्यरत असताना त्यांना करमाळा गट विकास अधिकाऱ्यांनी निलंबित कसं काय केलं, हा प्रश्न सर्वांना पडला आहे। त्यामागे मुख्यालयातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादाचा हा परिणाम म्हणावा लागेल। दरम्यान जिल्हा परिषदेत काही ठराविक कर्मचाऱ्यांची नेमणूक तालुक्यातील पंचायत समिती इथं असताना ते वर्षानुवर्षे मुख्यालयात कामकाज पाहतात, पण त्याला मनोज म्हेत्रे हे अपवाद ठरले। कारण 2 अधिकाऱ्यांमधील जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा हा बळी ठरला गेला। मनोज म्हेत्रे यापूर्वी अक्कलकोट पंचायत समितीमध्ये कार्यरत होते। त्या ठिकाणीही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा ठपका ठेवण्यात आला होता। त्यांना काही दिवसांपूर्वी या प्रकरणावरून निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना करमाळा पंचायत समितीमध्ये नेमणूक देण्यात आली होती, परंतु मनोज म्हेत्रे हे तरबेज असल्यानं जिल्हा परिषदेतील एका बड्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी संपादित करून त्यांनी समाज कल्याण विभागातील मलाईदार असलेला दलित वस्ती सुधार योजनेचा टेबल मिळवला। यातून त्यांनी जिल्हा परिषदेत लोकप्रिय विस्ताराधिकारी म्हणून नावारूपात येताना ते काही ठेकेदारांच्या गळ्यातले ताईत बनले। यामुळं या सुरू असलेल्या एकंदरीत कार्यपद्धतीवर 2 जिल्हा परिषदेतील बड्या अधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाचा मनोज म्हेत्रे बळी ठरल्याचा जिल्हा परिषदेच्या आवारात एकच विषय चर्चेला येत आहे। दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे यांच्या पालकत्वाच्या जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या या शीतयुद्धाचा परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर होत असून या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे काय निर्णय घेणार की वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ थोपटणार, याकडं आता जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे।